आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। जकराया साखर कारखान्याविरोधात गंभीर आरोप। प्रदूषण अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात 5 जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन। मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याविरोधात गंभीर पर्यावरणीय व प्रशासकीय गैरप्रकारांचे आरोप करण्यात आले असून सोलापूर व पुणे येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात येत्या 5 जानेवारी 2026 पासून पुणे विधान भवनासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। जकराया साखर कारखान्यातून रसायन मिश्रित दुर्गंधीयुक्त पेंट सदृश्य वॉश सांडपाणी टँकरच्या सहाय्याने कारखान्याबाहेर काढले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। कायद्यानुसार साखर कारखाना सुरू असताना सांडपाण्याची विल्हेवाट अंतर्गत प्रक्रिया यंत्रणेमधून लावणे बंधनकारक असताना कोणतेही वैध परवानगी नसताना हे दूषित पाणी थेट बाहेर सोडले जात असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। सदर सांडपाणी मोहोळ तालुक्यातील विविध भागात जमिनीवर टाकली जात असून त्यामुळे बोरवेल, विहिरी व पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत। परिणामी अनेक नागरिक आजाराने बाधित झाले असून पशुधन व पक्षी दगावल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत। यासोबतच कारखान्यातील वजन काट्यांबाबतही गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या बाहेरील वजन काट्यावर ऊस वजन करून आणण्यास परवानगी द्यावी, तसेच कारखान्यातील वजन काट्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास ते सील करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी भारतीय वन कायदा 1927, वन संरक्षण कायदा 1980, वन्यजीव संरक्षण कायदा 1972, पर्यावरण संरक्षण कायदा 1968 व जैवविविधता कायदा 2002 यांचे गंभीर उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र राजकीय वरदहस्तामुळे आजपर्यंत कोणतीही ठोस चौकशी व कार्यवाही झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या संदर्भात प्रधानमंत्री कार्यालय, केंद्रीय गृहमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, महाराष्ट्र विधानसभा मंडळ विभाग, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदने देण्यात आली आहेत। मागण्यांची पूर्तता न झाल्यास कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा महाराष्ट्र शासन मान्यता पत्रकार कल्याण सेवाभावी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पारवे व अध्यक्ष महेंद्र शिरसाट यांनी दिला आहे।